आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। जय शिवसंग्राम संघटनेचे आंदोलन यशस्वी, शिव स्मारकाच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल। दिनांक 24 जुलै रोजी आझाद मैदान येथे शिव स्मारकाच्या उभारणीसाठी आयोजित करण्यात आलेले जागर गोंधळ शिव स्मारकाचे आंदोलन यशस्वी झाले आहे। यावेळी तमाम शिवभक्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनाच्या निमित्ताने महायुती सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी या आंदोलनाची दखल घेतली। जय शिवसंग्राम संघटनेचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री यांना भेटून निवेदन सादर करणार आहेत। जय शिवराय, जय महाराष्ट्र। मी प्रवीणा सावंत, शिवसंग्रामची महिला अध्यक्ष महाराष्ट्र। आज आम्ही इथे आझाद मैदानावर जे जमलो आहोत, सगळे आपले मावळे जमले आहेत, सगळ्या महिला जमल्या आहेत। ते याच्यासाठी जमले आहेत की शिवस्मारक याची जी मुहूर्तमेढ रोवली होती 10 वर्षापूर्वी आपल्या सरकारने, आणि ती मुहूर्तमेढ ह्या 10 वर्षानंतर कुठेच नंतर त्याचा काहीच गाजावाजा झालेला नाही आहे। ते लोकांपर्यंत आलंही नाही। आपल्या छत्रपती महाराजांच्या स्मारकाबद्दल काही बोललंही गेलं नाही। त्याचं स्मरण करून देण्यासाठी आज इथे सगळेजण जय शिवसंग्रामचे मावळे आणि रणरागिणी सगळ्या महिला इथे जमलेल्या आहेत। तर त्यांच्या वतीने आणि सगळ्यांच्या वतीने मी सरकारला एक निवेदन देते, अनुरोध करते आणि नम्र विनंती करते की तुम्ही या स्मारकाबद्दल या स्मारकाचं कधी पुन्हा एकदा सुरुवात करणार आहात, पुन्हा एकदा मुहूर्तमेढ करायची का, आणि ती कधी सुरुवात होणार आहेत? कारण छत्रपती शिवाजी महाराज हे मनात तरुणांमध्ये सगळ्यांचा एक आदर्श आहे, प्रत्येक घराघरामध्ये आहे। आणि आम्हाला तर खूप त्यांचा एक आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराज। आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की प्रत्येकाचे स्मारक उभारले जात आहेत। आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक कधी उभारलं जाणार आहे? आणि त्यासाठी जसे आमचे आता मुंबई अध्यक्ष सरचिटणीस जे म्हणाले की त्यामुळे आपल्या देशामध्ये पर्यटन स्थळ पण वाढणार आहे, लोकांना काम मिळणार आहे, आणि लोकांना एक भारतामध्ये येऊन एक छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांनी आज आमच्यासाठी जे करून ठेवलं, आज आम्ही ताटमानेने उभे आहोत त्यांच्यासाठीच आहोत। आणि त्याच्यासाठी ही स्मरणिका त्यांना स्मरण करून देण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत। जय शिवराय, जय महाराष्ट्र। या निवेदनात शिवस्मारकाच्या उभारणीसाठी व प्रकल्पाच्या गतीसाठी पूर्णत्वासाठी आवश्यक त्या सर्व नियमांची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली। या प्रसंगी रामहरी मेटे, दीपक दत्ताराम कदम, आकाश जाधव, शशिकांत क्षीरसेकर, सौ प्रवीणा सावंत, राजेश कदम, सौ अमिता कदम, सचिन गायकवाड, राजेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनामुळे शिवस्मारकाच्या उभारणीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे। आंदोलनाच्या यशस्वीतेमुळे शिवस्मारकाच्या उभारणीसाठी आणखी एक नवी दिशा मिळाली आहे। स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी हा मोठा टप्पा गाठला गेला आहे। नक्की यामागचा काय विषय आहे? आमचं नक्की कारण काय आहे, गेल्या 10 वर्षापासून जे शिवस्मारक प्रकल्पाला सुरुवात झाली, पण काही वर्षामध्येच जी सुरुवात झाली होती त्या प्रकल्पाला ती कुठंतरी खंडित झाली, आणि महायुती सरकारला स्मरण करून देण्यासाठी हा फक्त जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे की आमच्या महाराजांचं शिवस्मारक हे लवकरात लवकर आपण या प्रकल्पाला सुरुवात करावी, जेणेकरून सर्व शिवभक्तांच्या इच्छा आणि स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांच्या इच्छा पूर्ण होतील। कार्यक्रम एवढा लेट का घेताय तुम्ही? एवढी वर्ष जर हा कार्यक्रम म्हणजे महाराजांचा पुतळा उभारण्याचा जो अवधी घेतला जातो आहे, तर तुम्ही एवढ्या उशिराने का हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे? बघा कसं आहे, 2016 नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली, प्रकल्पाला सुरुवात झाली। युती सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं, त्या दरम्यान स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब वारंवार महाविकास आघाडीला पत्रव्यवहार म्हणा, भेटून म्हणा सांगत होते की बाबा स्मारकचा जो प्रकल्प बंद आहे तो लवकरात लवकर सुरू करा, पण दुर्दैवाने सरकारने ऐकलं नाही आणि साहेबांना राजीनामा द्यावा लागला। आता आमचं सरकार आहे, महायुती सरकार आहे, आमच्या महायुती सरकारला
स्मरण करून देण्यासाठी हा आम्ही प्रारंभ केलेला आहे। साधारणतः काय बजेट असणार आहे या स्मारकासाठी? ते सरकार तुम्हाला सांगू शकेल। तुम्ही काय आम्ही फक्त शिवभक्त म्हणून सरकारला स्मरण करून देतोय, जो रखडलेला प्रकल्प आहे तो लवकरात लवकर सुरू करावा। टेक्निकल काही गोष्टी असतील त्या सरकार त्यांच्या वतीने करतील। सरकारने आपली दखल घेतली नाही तर तुमचा कोणता असणार? सरकारने जर दखल घेतली नाही तर आम्ही 8 ते 10 दिवस सरकारला देतोय ह्या गोष्टीसाठी की आमच्या मागण्या पाहाव्यात, बघाव्यात आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करावी। जर 8 ते 10 दिवसात सरकारने आमच्या शिष्टमंडळाला बोलवलं नाही, शिवस्मारकाबद्दल विचार केला नाही, तर 10 दिवसानंतर आम्ही मुंबई पत्रकार संघामध्ये पुन्हा एकदा तुमच्यासमोर त्याची उत्तरं देऊ। प्रतिनिधी गणेश तळेकर, जनहित न्यूज, महाराष्ट्र, मुंबई।